आणि धक्कादायक बातमी, कारण चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ हा सुरूच आहे। शालेय पोषण आहारात पुन्हा एकदा अळ्या आढळल्यात। यवतमाळच्या आर्णी इथल्या शाळेमधला हा धक्कादायक प्रकार आहे। विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या निघालेल्या आहेत। तर शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ हा सुरूच आहे आणि त्यामुळे पालक वर्गामध्ये रोष आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून शालेय पोषण आहारामध्ये अशा प्रकारच्या अळ्या किंवा एकदा बेडूक आणि एकदा मृत अवस्थेतला साप असे सगळे प्रकार आढळले होते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे। रोजी मिलेट बारचा शाळेला पुरवठा झाला होता। सकाळच्या सत्रामध्ये पुरवठादारक आले होते, त्यांच्याकडून आम्ही माल उतरून घेतला आणि लगेच आम्ही त्या मिलेट बारचं वाटप केलं। आम्ही पाहिला असता त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काही नव्हतं। विद्यार्थी घरी गेले 5 वाजता, तेव्हा त्यांच्या चॉकलेटमध्ये अळ्याचा प्रकार निघाला आणि ते दाखवण्यासाठी काल त्यांचे पालक आमच्याकडे आले होते। आम्ही जेव्हा फोडले तेव्हा अळ्या नव्हत्या, त्याच्यामध्ये अळ्या होत्या। पालकांनी आम्हाला अळ्या दाखवल्या। विद्यार्थी आमच्या शाळेचा दुसऱ्या वर्गात शिकतो। काल पुरवठा झाला तेव्हा आम्ही लगेच वाटप केला। ये हमारे स्कूल में चॉकलेट मिले, हमने जब इसे घर पे लाके खाए तो इसमें अल्लियाँ निकले बहुत ज़्यादा। तो दोस्तों आप भी मत खाओ। तो कहाँ पे मिले वो चॉकलेट? स्कूल में। स्कूल में बांटे? कौन से स्कूल में पढ़ता बेटा तू? छोटी बात। छोटे बात में। कब मिले चॉकलेट? वो आज दिए क्या? हाँ। कब दोपहर में? हाँ। अच्छा, कितने चॉकलेट दिए थे? बहुत दिए क्या? अच्छा, फिर उसमें कितने चॉकलेट फोड़े तुमने? एक चॉकलेट। तो एक चॉकलेट फोड़े? अच्छा, तो फिर उसमें क्या निकले? अल्लियाँ। पूरे अल्लियाँ थे उसमें? अच्छा, इसके अंदर भी अल्लियाँ है क्या? हाँ। अच्छा अच्छा अच्छा, ठीक। प्रतिनिधी कपिल शामकुवर सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। कपिल, बातमी आपण पाहतोय अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। आता या पालकांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे, कोणत्या प्रकारची कारवाई केली जाणार आहे? शिक्षण विभागाकडून अशा प्रकारची काही माहिती समोर येते का? विक्रांत, खरं तर शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून हे मिलेट न्यूट्रियस जे आहे, हे चॉकलेट रागी, ज्वार आणि बाजराच्या स्वरूपातले जे असतात, हे उन्हाळ्यात काही दिवसा अगोदर दिले होते आणि आता पुन्हा काही विद्यार्थ्यांना हे चॉकलेट देण्यात आले आहे। आणि या चॉकलेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं पोषण चांगल्या पद्धतीने व्हावं असा त्याचा माध्यमातून उद्देश होता। मात्र जेव्हा आर्णी तालुक्यातील ज्या गांधीनगरचे जे विद्यार्थी आहेत, श्रीमत भारती शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यांना हे ज्या चॉकलेट जेव्हा देण्यात आली त्यावेळेस त्यांनी खाऊन पाहिल्यानंतर त्या चॉकलेट्समध्ये अळ्या आढळलेल्या आहे आणि अळ्या सापडल्यावर आणि ते चॉकलेटही खाण्याच्या योग्यतेचे नव्हते। अगदी खरं आहे कपिल, खरं तर हा सगळा प्रकार लक्षात आलेला आहे आणि अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। धन्यवाद हा सगळा प्रकार आमच्यापर्यंत आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचवल्याबद्दल। आता नेमकी काय कारवाई केली जाते याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल।